पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील रासे पातकाच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरली वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील रासे पातकाच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील रासे पातकाच्या. विठ्ठल समचरण सर्वजन सांद्र निलावदाग. जगन्हित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं. सदैव नवलासं विठ्ठल पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो
विस्तार बाबाजी सजवू दास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक हे पायावरी पुण्यश्लोकीचा पुण्यकीर्तीचा मूर्ती ऐसा शोभतो ऐसा संत करा संत भरा दांडे करा वंदितो विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासे पातकाच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस श्री संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा हा 5 चरणांचा अभंग विठ्ठल या अभंगातून तुकोबाराय आपल्या सर्वसाधारण भक्तांना साधकांना नामाचं महत्व प्रतिपादन करतात. काय सांगतो तो महाराज की बाबांनो तुम्ही तुमचा देह पवित्र करा. मग साधक म्हणले तुकोबाराय मी म्हणताय खरं देह पवित्र करा पण आम्ही आमचा देह कसा पवित्र करायचा त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर तुकोबाराय म्हणतात अरे बाबा देह पवित्र होण्यासाठी काहीही लागत नाही. देह पवित्र होण्यासाठी काहीही लागत नाही फक्त तुमची वाणी पुण्यवंत असली पाहिजे. मग साधक म्हणाले तुकोबाराय एवढ्या वेळ तुम्ही म्हणत होता देह पवित्र करा आता म्हणता वाणी पुण्यवंत पाहिजे म्हणत की आमचा देह पवित्र व्हावा यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर तुकाराम महाराज म्हणतात अरे वाणी पुण्यवंत होण्यासाठी काही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो मध्ये अच्युत सर्व काळ जो त्या भगवान परमात्म्याचं नाव
त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव जो कंठात धारण करेल, त्याचं नामस्मरण सर्व काळ जो करेल, त्याची वाणी पुण्यवंत होईल. आणि वाणी पुण्यवंत झाल्या परिणाम काय होईल, तर दादा तुमचा देह सुद्धा पवित्र होऊन जाईल. तुकोबराय पहिल्या चरणात सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो म्हणे अच्युत सर्व काळ विठ्ठल. साधक म्हणाले देह पवित्र झाला, वाणी पुण्यवंत झाली, पण याचा आम्हाला फायदा काय? आता मला हित बसल्यापैकी सांगा, तुम्ही फायद्याशिवाय काम करता का? फायद्याशिवाय कोण काम करतं का सांगा? मग साधक पण म्हणाले तुकोबराय याचा आम्हाला फायदा काय? तर तुकाराम महाराज म्हणतात, अरे फायदा किती फायदा आहे बघायचंय? तर दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. अरे महाराज म्हणतात, जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, त्या भगवंताचं चिंतन जर सर्व काळ केलं, तर दादा तुमच्या आयुष्यातील दोष नाही, दोषीच्या दोषी सुद्धा जळून जातील. पापाशी रासच नाही, तर राशीच्या राशी सुद्धा जळून जातील. तुकाराम महाराज म्हणतात, एवढेच नव्हे, तुमचा देह पवित्र झाला, तुमची वाणी पुण्यवंत झाली, आयुष्यातील दोष तरुण गेले, पापाच्या राशी जळाल्या. आणि देव फक्त त्या भक्ताला जवळच घेत नाही, देव त्या भक्ताच्या पायाखालची रज म्हणजे माती त्या देवाच्या कपाळाला लागावी, म्हणून तो देव त्या भक्ताच्या मागे धावतो. आता मला सांगा, तुम्ही देवाच्या मागे धावता का देव तुमच्या मागे? बोला बोला बोला, चला म्हणजे कीर्तन संपवले. ते तुम्ही बोलले नाही तर मी 12-1 वाजेपर्यंत उठून द्यायचो नाही. जमल का? जमताय का? बरं चला बोलत चला, सांगा तुम्ही देवाच्या मागे धावता का देव तुमच्या मागे? बरोबर, तुम्ही देवाच्या बरोबर. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे तुम्ही फक्त नामस्मरण करा, तुम्ही त्या भगवंताचं नाव फक्त कंठात धारण करा, सर्व काळ त्याचं नामस्मरण करा, तुम्हाला दादा एवढा अधिकार प्राप्त होतो. तो देव सुद्धा तुमच्या मागे धावतो. कशासाठी? देव इच्छी रज चरणीची माती. अरे देव म्हणजे त्या भक्ताच्या पायाखालची रज म्हणजे माती त्याच्या कपाळाला लागावी, त्याच्या मुखाला लागावी, म्हणून तो देव सुद्धा त्या भक्ताच्या मागे धावतो. आणि एवढा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो दादा, एवढा अधिकार प्राप्त होतो. आता तुम्हाला उघड करून सांगा थोडस, तुम्ही देवाच्या मागे धावला बरोबर, देव तुमच्या मागे धावला नामस्मरण केल्यामुळे, मग दोघांमध्ये कोणताही प्रकारचं अंतर राहिलं का? अंतर राहिलं का? नाही. तर तुकोबराय काय म्हणतात, काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. अरे तुम्ही त्या देवाचं नामस्मरण फक्त सर्व काळ करा, तुम्हाला एवढा अधिकार प्राप्त होतो की देवामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर उरत नाही. पण कधी? वैकुंठ नायक जयाकंठी, ज्याच्या कंठात वैकुंठ मालकाचं नाव असेल, त्या देवाचं नामस्मरण जो सर्व काळ करेल, त्याच्यामध्ये आणि देवाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्याप्रमाणे गंगा आणि यमुनेचा संगम होतो आणि सरस्वती त्या ठिकाणी गुप्त रूपाने असते, त्याचप्रमाणे हा देह आणि देवाचा नामरूपी संगम तयार होतो. नामरूपी त्रिवेणीचा संगम तयार होतो. 3 गोष्टींचा संगम होतो. कोणत्या कोणत्या? देव, माणूस आणि नाम, या तिघांचा संगम होतो. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासे बाधकाच्या. विठ्ठल अपंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणं हे कीर्तनकार किंवा वक्तृत्व करणाऱ्यांचं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा संस्था दौंड आयोजित अखंड स्वामी नाम सप्ताह वर्ष 24 बघा, 2 तप पूर्ण होत आले आहेत. आपण 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत बरोबर दादा. तर यातील आज 24वं वर्ष पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली, त्याबद्दल सर्व आयोजकांचं नियोजकांचं मी मनापासून आभारी आहे. यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि तसेच आमचे कोलंडे महाराज असतील, साळुंके महाराज असतील आणि वैभव कांबळे महाराज असतील, यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपेला सेवेस सुरुवात करतो. विठ्ठल अभंग तुकोबराय.
बरोबर. तुकोबारायांचा अभंग आहे ना, बरोबर का? तुकोबारायांचा काय सांगता तो महाराज? जर तुम्ही इथं बसल्यापैकी कोणाला विचारलं कोण तुकोबाराय, तुमच्याकडे उत्तर आहे का द्यायला? जर बघा कीर्तन संपल्यावर मी तुम्हाला विचारलं की सांगा मी आज कीर्तनात सांगितलेलं तुकोबाराय कोण, तुम्ही सांगताल का? सांगताल ना? तर तुम्हाला कोणी विचारलं तुकोबाराय कोण, तर हरिभजनी ढवळले जग, अरे ज्यांनी हरिभजनासाठी या जगाला ढवळलं ते म्हणजे तुकोबाराय. जाळवणी संसार बैसलो अंगणी, अरे ज्यांनी नामस्मरणासाठी संसाराचा त्याग केला जाता, संसार ज्यांनी जाळून टाकला ते म्हणजे तुकोबाराय. अरे घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात मात्र सदैव समाधान, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अरे नामस्मरण केल्यामुळे ज्यांना सदेह या भूतलावर आणि वैकुंठात जाण्याचा अधिकार प्राप्त होता ते म्हणजे तुकोबाराय. ते तुकोबाराय आपल्याला काय सांगतात की बाबांनो, या मनुष्य जन्माला आलो की भजन करणं हे आपलं कामच आहे, कारण भजन करण्याचं ज्ञान फक्त याच देहात आहे, इतर कोणत्याही देहात भजन देवाचे भजन, भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात अरे भजन करण्याचं ज्ञान फक्त याच देहात आहे, इतर कोणत्याही देहाला भजन करता येत नाही. अरे तुम्ही पशु पक्ष्यांच्या जरी जन्माला गेलो तरी देहात भजन करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळ मुखी, नरदेह निदान लागले हती, उत्तम सार उत्तम गती. अरे महाराज म्हणतात अरे तुम्ही पशु पक्ष्यांच्या जरी जन्माला गेले, पशु पक्ष्यांच्या जरी योनीला जन्माला गेले तर भजन करता येत नाही, त्यांना उत्तम आणि मध्यम प्रकारचं भोग समजत नाही, म्हणून ते पाप पुण्याच्या भेदात अडकलेले आहेत. मग तुकाराम महाराज म्हणतात अरे त्यांचं जीवन फक्त भय, आहार आणि निद्रा यांच्या या चौकटीत बांधलेलं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. अरे हा नरदेह जो आहे तो साधा सुद्धा नाही दादा, या देहात फक्त देवाचं भजन करता येतं. जरी भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलं आहे की बाबा या भूतलावर जेवढे पण जीव जंतू आहेत तेवढे कोणाचे माझे अंश आहेत, पण ईश्वराचं प्रागट्यकरण करण्याकरिता हाच देह आहे दादा, याच देहात देवाचं भजन करता येतं, याच देहात ईश्वराचं प्रागट्यकरण करता येतं, इतर कोणत्याही देहात करता येत नाही. विठ्ठल कमीत कमी या देहात आल्यावर भजन करा. अरे तुकाराम महाराज म्हणतात हा देह काही साधा सुद्धा नाही, आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा असा हा आपल्याला देह भेटलेला आहे. अरे 84 लक्ष योनीचं दुःख म्हणजे 84 लक्ष योनीचं दुःख म्हणजे आपल्या आत्म्याला 84 लक्ष वेळा दुःख भोगावे लागते, त्यावेळेस आपल्याला हा देह भेटतो. मग तुम्ही म्हणता महाराज
कसा आपला देह फिरतो तर तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यातून तुम्हाला पटून जाईल. विठ्ठल काय बोलतो, एका शहरामध्ये एक आंधळा राहत असतो. अंधत्व असल्यामुळे त्याला शहरात फार त्रास व्हायला लागला बरं. आता अंधत्व होतं दादा, आता शहर काय साधं सुद्धा आहे का? आपण शहरात राहतो, बघताय आपण शहर कसं आहे, ज्या ठिकाणी गटार वगैरे सगळं आहे ते म्हणजे शहर. तसंच तो आंधळा त्या शहरात राहत होता, पण शहरात खूप त्रास व्हायला लागला. अंधत्व असल्यामुळे कधी ह्या गटरीत पडत, त्या कधी त्या झाडाला धडक, कुठं ना कुठं तरी पडत बरं का. मग तो काय विचार करतो की बाबा आता शहरात खूप त्रास व्हायला लागला, आपल्याला आता हे शहर सोडायचं ना आपापल्या गावाला निघून जायचं. पण काय होतं, अंधत्व होतं दादा, दिसत नव्हतं डोळ्यांनी, शहराच्या बाहेर जायचं कसं. पण काय होतं, त्रास एवढा झाला होता, त्याच्यामुळे हे शहर सोडायचंच होतं. त्या इच्छेने तो माणूस जो होता, तो आंधळा माणूस या शहराच्या बाहेर जाण्यासाठी निघाला. पण आता अंधत्व होतं दादा, दिसत होतं का त्याला, गावाच्या बाहेर जायचा रस्ता माहित होता, दिसत नव्हतं ना. मग आंधळा चालू लागला आणि काय होतं, समोर एक माणूस येतो आणि नेमका आंधळा त्या माणसाला जाऊन धडकतो. धडकल्यावर तो माणूस जो असतो तो आंधळ्याला विचारतो की बाबा तुम्ही एवढ्या घाई गडबडीत चाललाय कुठं, तुम्हाला नक्की जायचंय कुठं. तर तो आंधळा माणूस म्हणतो, दादा मला या शहरात राहून खूप त्रास झालाय, कमीत कमी मला या शहराच्या बाहेर जाण्याचा मार्ग तुम्ही सांगा. तर तो माणूस म्हणतो की दादा तुम्हाला जर या शहराच्या बाहेर जायचं असेल तर या शहराच्या चारही बाजूनी मोठ्या कोठाच्या भिंती आहेत. तुम्ही एक काम करा, ती भिंत धरा, भिंत धरून चालू लागला आणि ज्या ठिकाणी तुमचा भिंतीला हात लागणार नाही त्या ठिकाणी बाहेर जाण्याचा रस्ता आहे, तर तुम्ही त्या रस्त्याने बाहेर जाऊ शकता. सांगितल्याप्रमाणे आंधळा तो भिंत धरतो, भिंत धरून चालू लागतो. आता भिंतीच्या कडे सोपं असते का, आता तुम्ही बघता आपण शहरात बरोबर, भिंतीच्या कडे काय काटे कुटे, दारूच्या बाटल्या फोडलेल्या काचा, बरोबर मलमूत्र केलेलं, सोपं असतं का भिंतीच्या कडे? नाही. पण आता अंधत्व होतं, काय करणार, म्हणून तो आंधळा काय करतो, तो भिंत धरून चालू लागतो. खूप वेदना होतात दादा, पायात काटे टोचतात, काचा टोचतात दादा, पायामध्ये काचा घुसतात. पण तरी कोणत्या प्रकारचा विचार करत नव्हता, तरी तो शहराच्या बाहेर जाण्यासाठी सतत चालत होता. आणि काय होतं, जसा दरवाजा जवळ येतो, कर्म धर्म संयोगाने, आता एवढे दिवस शहरात राहून त्याची काही स्किन चांगली राहिलेली असेल ना. आता आंधळ होता दादा, गावाकडला माणूस होता, आपल्याला जर काय झालं असतं तर आपण क्रीम लावून घालवलं असतं. पण आंधळ होता दादा, त्रास होत होता. आणि काय होतं, त्याच्या अंगाला गजकरण होतं माऊलीवर का, गजकरण होतं. पण आता नेमकं काय होतं, दरवाजा जसा जवळ येतो तसं कर्म धर्म संयोगाने त्याच्या डाव्या बाजूला हात सुटते. आता उजव्या हाताने धरत चालत होता, पण आता चालण्यात एवढा व्यस्त होता, त्याने तो हात काढला आणि खाजवू लागला. आणि काय होतं, चालतच खाजवत असताना पुष्कळ असा दरवाजा मागे निघून गेला. आणि परत जसं ते खाजून झाला, हात काढला आणि परत बघतोय तर भिंतीला लागलेला होता. आता आंधळा होता दादा, दिसणार नाही, दरवाजा मागून गेलाय. मग परत त्याला ते भिंत धरून चालवावं लागलं, परत ते काटे टोचले, परत काचा घुसल्या, परत कधी ते मलमूत्रामध्ये पडायचं, प्रसाधन गृहामध्ये पडायचं बरं का. तरी त्याने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही, तरी तसंच चालू लागला. आणि काय होत होतं, ज्या वेळेस नेमकं दार जवळ येत होतं त्यावेळेस कर्म धर्म संयोगाने त्याला ती गज करून खाज सतत सुटत होती आणि तो दरवाजा प्रत्येक वेळेस मागे जात होता. आता उदाहरण संपलं. याचा अर्थ असा की आपला जो हा मनुष्य देह आहे हा साधा सुद्धा नाही. जसा हा आंधळा जसा भिंतीला धरून दुःख सहन करत फिरला, तसा आपला आत्मा कुत्र्याच्या जन्माला जा, मांजराच्या जन्माला जा, कोणता जन्म सोडला नाही. 84 लक्ष योनीचं दुःख भोगून हा आपल्याला नरदेह भेटलाय. हा साधा सुद्धा नाही. म्हणून महाराज म्हणतात, कमीत कमी या देहात एक भजन करता येतं तर भजन तरी करा. विठ्ठल महाराज म्हणतात, अरे भजन करा वाजत असे बोल न ऐकती कानी दादा. तुकाराम महाराज हम करून सांगे तुका नाम घेता राहू नका.
अरे तुकाराम महाराज हंकरून सांगतात, ओढून सांगतात, चिडून सांगतात, पण आपण ऐकतो का दादा? नाही ऐकत. तुकाराम महाराज पाया पडून सुद्धा सांगतात. अरे महाराज म्हणतात तुमच्या पाया पडून तर मग सांगितलं भजन करा, पण कोणी ऐकत नाही. आणि दैनंदिन जीवनाचा जर विचार केला, या मृत्यू लोकांमध्ये कोण कायम राहणार नाही, इथं कोण अमर नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात, उपजले ते नाचे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. अरे हा देह साधा नाही. असं असतंय आपलं जीवन हे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालू असतंय. जसं घड्याळ्याचं काट्या बारावरून फिरून परत 12 येतं, तसंच आपल्याला हा देह सोडावा लागतो आणि परत दुसऱ्या योनीत जन्माला जावं लागतं. अरे तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जावं लागतं, याच्यात नवल नाही. अरे त्या देवाला सुद्धा जावं लागतं. अरे त्या देवाला सुद्धा जावं लागतं, तुम्हाला काय नवल नाही. त्यामुळं माझं करत बसू नका. कमीत कमी आता या देहात जन्म घेतलाय तर इथून पुढे तरी नामस्मरणाला लागला. अरे कबीरदास महाराजांना तर विचारलं, कबीरदास महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घरे, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. अरे हा शरीर रूपी जो पिंजरा आहे ना दादा, याच्यामध्ये आत्मा बांधून ठेवलेला आहे. एक ना एक दिवस या आत्म्याला या शरीर रूपी पिंजरा सोडावा लागणार. मला सांगा, पक्षी एका पिंजऱ्यात निघून गेल्यावर पिंजऱ्याला काय महत्व राहतं का? हाय का असं कोण की बाबा तुमच्या घरात पक्षी होता, पिंजऱ्यात ठेवलेला होता, पण पक्षी उडून गेला, आम्ही पिंजरा तसाच ठेवला आणि त्याला सजवत बसतो? नाही. तसाच हा जो देह आहे हा शरीर रूपी पिंजरा आहे. याच्यातला जो आत्मा नावाचा पक्षी आहे तो एकदा उडून गेला तर हा पिंजरा ह्याला कोणीही विचारत नाही. म्हणून हा देह साधा सुद्धा नाही. कमीत कमी या देहात तरी भजन करा. अरे तुकाराम महाराज म्हणतात हा देहच कशासाठी दिलाय तर
तुम्हाला सांगतो वर्ष झालं साठी आवडतोय पण सहा अजून माझा काय लागणार नाही. ह्यांचा आवाज कुठपर्यंत गेला मावशी सोपं नाही एवढं गायचं. कमीत कमी तुम्हाला काय भजन करता येत नाही ना, कमीत कमी महाराजांनी गायलं तरी किमान टाळ्या तरी वाजवा. आमच्या मृदुंगाचार्य एवढं चांगला पक्ष वाजवत होते पण अजून कोणी टाळ्या वाजवल्या नाही. त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवल्या. वा तर कुठं होतो आपण? देवी देह भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. महाराज म्हणतात अरे देवाने हा जो देह दिला आहे तो भजनासाठी दिला आहे. काय म्हणलं मी? काय म्हणलं? देवे दिला देह भजन म्हणलं का? म्हणा आपण कशासाठी वापरतोय? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर. काय झालं बघा, असं 2 दिवसाखाली एका कीर्तनाला गेलतो. सप्ताह होता दादा आणि तिथं 3ऱ्या दिवसाची माझी सेवा होती. आणि काय होतं, आता तिथं एक मावशी राहत होत्या. जसं आता मला सवय बरं का कीर्तनाला 2 ते 3 तास किंवा आदल्या दिवशी जायची सेवा. कसं मी नियोजन जाऊन बघतो. आता मी दौंडचाच आहे त्याच्यामुळे मला काही इथे जास्त काही गरज पडली नाही बरं का. तर काय होतं, असंच मी 2-1 तास अगोदर पोहोचतो आणि एक मावशी होत्या. जसं मला बघितलं त्यांना कळलं की महाराज आजचा योच आहे. आल्या माझ्याकडे पळत आणि म्हणला महाराज जेवायला आमच्या घरी चला. मी म्हणलं आता भूक तर मला पण लागली होती. मी भूक लागलेले म्हणलं मावशींना काय नकार दिला नाही. शब्द म्हणलं मावशी तुमच्या शब्दाचा मान ठेवतो आणि जेवायला घरी येतो. घरी गेलो. आता त्या काळची पद्धत, आता त्या तिथली पद्धत अशी होती बरं का. मस्त मावशींनी चौरंग ठेवलेला, बसायला ताट आणि चौरंगावर ताट मांडलं होतं. आता तुम्हाला दादा खोटं सांगत नाही, ताटाचा आकार केवढा होता. एवढं मोठं ताट होतं बरं का, एवढं मोठं. मी मावल त्याच्यात एवढं मोठं ताट होतं. अर्धा बसेल कमीत कमी एवढं ताट होतं. मी म्हणलं ताट तर मोठं दिसतंय, जेवायला कमी नसून म्हणजे झालं. तर जाऊ द्या म्हणलं. मावशीने जेवायला आणलं. आता जेवायला काय होतं सांगू का सांगायला. तर जेवायला पनीरची भाजी, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, 4 सुक्या भाज्या, एवढं जेवायला बरं का. आणि परत रोटी खाऊ वाटली तर रोटी, भाकरी खाऊ वाटली तर भाकरी आणि चपाती खाऊ वाटली तर चपाती. एवढं काय जेवण होतं. मी दुसरं जेवण बघितलं बरं का. लावली 500 मोटर ओढायला चालू केली. विचारच केला नाही मागचा पुढचा. जी मोटर लावली ओढायला चालू केली. जोपर्यंत ताट रिकामा झाला नाही तोपर्यंत मी काही गप्प बसलो नाही, कारण भूक तर लई लागली होती बरं का. काय होतं, जेवण झालं आणि म्हणलं आता एवढं मोठं जेवण झालं, कीर्तनात झोप येऊ नये म्हणजे झालं. पण जाऊ दे म्हणलं, त्याचा विचार नंतर करावा. आता जेवण तर पोटभर झाले. पण काही असं चौरंग पुढे सारला आणि निवांत मागे येऊन टेकलो आणि मावशींना आवाज दिला. म्हणलं मावशी जेवण झालंय बरं का. आणि मावशी काय होतं असं म्हणलं, मावशी किचन मधनं बाहेर येतात पण रिकामी येत नाही बरं का. अजून हातात एक मोठं ताट घेऊन होतं. ताटात काय होतं तुम्हाला सांगू काय, बासुंदी. सांगतो तुम्हाला 10 वाट्या बासुंदी आणली. पोटात जागा नव्हती पण बासुंदी बघून काय राहवलं नाही. 5 वाट्या गेल्या. म्हटलं आता काय होतं, माझ्या डोक्यात कुसबुस चालू होती बरं का. आता मला सांगा, मी इथं कीर्तन यायला लागलं, फक्त तुम्ही नाव वाचलं बरोबर, पण महाराज कोण आहे माहित होतं का? नाही. मग असं का मला पण डोक्यात कुसबुस चालू होती. म्हणलं विचार केला, मी आलो 2 तास अगोदर, ह्यांना माहित तरी कसं काय पडलं मी येणार आहे म्हणून, आणि महाराज नेमका मीच आहे कसं काय कळलं. माझ्या डोक्यात कुसबुस आला आणि झालं बरं, कळलं ती कळलं. एवढा मोठा स्वयंपाक बनवला कधी. विचार करणं साहजिक आहे ना, 2 तास येणार महाराज समोर एवढं मोठं ताट मांडलेलं असलं बरं का. आता कुसबुस चालले म्हणले, आता मावशींना विचारूनच टाकावं. जेवण तर पोट भरून झाले पण विचारून टाकावं म्हणून मावशींना विचारलं.
मावशी तुम्हाला काय माहित होतं का मी येणार आहे? ते म्हणले नाही. मी म्हणलं तुम्हाला माहित होतं का दिसायला मी असंच आहे? ते म्हणले नाही. मग तुम्हाला एवढं माहीतच नव्हतं तर मी एवढं जेवण बनवलं कधी? मावशी म्हणल्या महाराज काय सांगू तुम्हाला, 2 दिवसाखाली तुमच्यासारखाच असा कीर्तन करा होता. आणि काय होतं कामाच्या ह्यानी मला काय जेवायचं काय भान राहिलं नव्हतं, म्हणून मी न जेवताच कीर्तनाला गेलते. आणि नेमकं तिथं काय होतं, असं माग बसले होते. महाराजांनी प्रमाण विचारलेलं, देवे दिला देह, आणि महाराजांनी देवे दिला देह भजना गोमटात उचललेलं. पण ऐकलं काय मावशींनी, देवे दिला देह भोजना गोमटा. काय सांगू दादा, महाराज म्हणले जसं कीर्तनाचे प्रमाण ऐकलं, भर कीर्तनात उठले आणि घरी जाऊन दाबून जेवण केलं. तेव्हापासून आमच्या घरात एवढं जेवण तयार होतंय. डोक्याला हात मारून घेतला, मावशी आज्ञा दे, कीर्तनाची वेळ झाली आहे. बघा काय होतं, आम्ही सांगतो एखादी लोक ऐकते ते, मग त्याच्यामुळं लय तारांबळ उठते आणि लोक असंच काहीतरी डोक्यात धरते आणि परत घरी जाऊन वेगळंच काय करून बसते. म्हणून यात तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा पादिकेचा विठ्ठल विठ्ठल. कसं झालंय बघा, आता थोडं महिला वर्ग आपल्या पुरुष वर्गाकडे नाही, थोडं महिला वर्गाकडे येतो. देवाचा एवढा बाजार आपण मांडलाय की बाबा त्या देवांमध्ये पण आपल्या घरात भांडणं होते बरं का. सोपं नाही. तुम्हाला वाटतं की आपल्या घरात फक्त नवरा बायकोची भांडणं लागते, ती लेकरांची भांडणं लागते, पण देवामध्ये पण भांडणं होते. तुम्ही म्हणताल मावशी कसं, बरोबर. मग काय होतं, तुम्ही काय करतात, ज्या गावाला जाईल त्या गावाचा देव उचलायचा आणि कुठं मांडायचा, देवाऱ्यात मांडायचा. अरे तुम्ही संकटात जरी सापडले का, तर देवादेवांमध्ये भांडणं लागते, कोण वाचवायला जायचं, एवढे देव त्या देवाऱ्यात मांडून ठेवले. आता बघायचं तुम्हाला कसं वाराप्रमाणे आपण काय करतो, देव बदलतो, बरोबर. जसं वार येईल तसं त्या देवाचं नामस्मरण करायचं. सोमवार आलं की शिवबळ चक्रवर्ती त्याची पाय मारे किती. आज सोमवार आहे बरोबर, मग घ्या हातवर आपल्याला, हातवर घ्या, हातवर घ्या, घ्या 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 चला, शेजारची शपथ आहे बघा आता शेजारच्या. हा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय. महादेवाचं चिंतन करतो. आणि मंगळवार आलं की अनादि निर्गुण प्रकट आईचं भजन करा. आणि बुधवार आलं की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, दिवे भावे. बुधवार आलं की विठ्ठलाचं चिंतन करतो. आणि गुरुवार आलं की ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो, पावन झालो चराचरे. आणि अजून कुणाचं चिंतन करतो तर घ्या परत हातवर, घ्या घ्या घ्या. आज काही कीर्तन सुटत नाही तुम्हाला, नाही शेजारची शपथ आहे, लक्षात ठेवा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांचं सुद्धा चिंतन करतो, अजून दत्तांचं सुद्धा चिंतन करतो. आणि शुक्रवार आलं की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाढी हो, तुझ्या गोंधळाची दाढी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाढी हो. कुठला बरं चाललं शुक्रवार आले की संतोषी आईचं भजन करतो आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुम्हारो राम तुका तुम्हारो राम तुका तुम्हारो राम तुका कुठला वर चालू आहे शनिवार चालू आहे का शनिवार चालतं का हाय हाय रविवार चालू आहे बरोबर आहे हाय जागा आहे का हाय शनिवार आलं की हनुमंतरायाचं भजन करतो रविवार आलं की मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची रविवार आले की जय मल्हार भजन करतो येळकोट येळकोट जय मल्हार बरोबर कसं झालंय बघा देव का तुमच्या घरातला पदार्थ आहे का
देव सांगा मला तुमच्या खाण्यातला पदार्थ आहे का? आज तुम्हाला भाकरी खाऊ वाटली, उद्या चपाती, परवा रोटी. आहे का? तसं आहे का सांगा? अरे तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीव. अरे तुकाराम महाराज, तुम्ही एकाच देवाचं नामचिंतन करा, तर का देव तुमच्या मागे येणार नाही? जर तुम्ही स्वामींचं जर चिंतन केलं तर स्वामी पण काय म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर, तुम्ही एकाच देवाचं नामस्मरण करा ना. बाजार कशाला मांडून ठेवलाय दादा? पण जाऊ द्या, आपला तो भाग नाही. फक्त मी सांगितलं की वार आला तसा आपण देव बदलतो, म्हणून एकाच देवाचं नामस्मरण करा. अरे हे कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे, आणि या कलियुगात जर आपल्या कोणाला जर वाटतं की आपला उद्धार व्हावा, त्यासाठी काय करावं लागतं? तर देवाचं नामस्मरण करावं लागतं. अरे संत आपल्याला सांगतात, भजन करा, हरिपाठाला जावा, कीर्तनाला जावा. पण कसं आहे, आपण ऐकत नाही. आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळत नाही तर काय होतं? हे जरी नाही कालं, सरती शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरती शेवटी बाळ एका जनार्दनी आमचे काही वाजा येईल. अरे महाराज म्हणतात, जर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं नाही तर कोण येतं? तर तो यम येतो तुम्हाला घ्यायला. आणि तो काही साधा सुद्धा आहे का? कसा घेऊन जातो तो? त्यासोबत काय असतो? काय तुम्हाला काय वैकुंठातनं काय वाहन येतं का घ्यायला? नाही. तर तो यम कशावर येतो? तर कमीत कमी या भजन मंडपात तरी बसा, बसल्यावर भजन करा, कमीत कमी हात उचला आणि हाताने टाळी वाजवा. अरे तुकाराम महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय नारायण. अरे महाराज म्हणतात, प्रत्येक इंद्रियांना काही ना काही काम दिलेलं आहे. हे इंद्रिय काय असेच तुम्हाला दुसऱ्यांचे खवळणं काढण्यासाठी, ह्याला डवस त्याला डवस यासाठी दिलेलं नाही. अरे हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं, कानाने श्रवण करायचं, हाताने पायाने आळंदी पंढरीची वारी करायची. प्रत्येक इंद्रियांना काही नाही काय काम दिलं आहे. पण महाराज म्हणतात, अरे तुम्ही फक्त एकदा त्या देवाचं नामस्मरण करा. आणि नामस्मरण केल्यामुळे काय होईल? तर तुमचा देह पवित्र होईल, वाणी पुण्यवंत होईल, अभंगाचे पवित्रता देह वाणी पुण्यवंत, पवित्रता देह वाणी पुण्यवंत.
दे अच्युत सर्व काळ. अरे नामस्मरणामध्ये तुमचा देह पवित्र होईल, वाणी पुण्यवंत होईल. अजून काय पाहिजे दादा? आणि तुम्ही फक्त त्या देवाचं नामस्मरण सर्व काळ करा. तुमच्या आयुष्यातील दादा फक्त दोषच नाही, दोषीच्या दोषी सुद्धा तरुण जातील. पापाची रासच नाही तर राशीच्या राशीच कजून जातील. हरे वचरानी अनंत पाप रासे, हरे वचरानी अनंत पाप रासे. जाते लयासे क्षण मात्रे, जाते लयासे क्षण मात्रे. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. नामस्मरण केल्यामुळे हरिउच्चाराने अनंत पापरासे जातील नाही शिक्षण मात्र. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? अरे कमीत कमी या भजन मंडपात बसलं तरी देवाचं नामस्मरण करा. तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासे पातकाच्या. रासे पातकाच्या. तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर आयुष्यातील दोष करून जातील दादा. आता तुम्ही माणसाला महाराज कुणाचे तरले? प्रत्येक चरणाला उदाहरण आहे बरं का. प्रत्येक चरणाला तुकाराम महाराजांनी काय हास्यच अभंगलेले नाही. प्रत्येक चरणाला काही ना काही उदाहरण आहे. तर दुसऱ्या चरणाला तू बाबा कोणाचं उदाहरण सांगता? तर चला रामायणाकडे. वाल्यकोळी, वाल्यकोळी सगळ्याला ठाऊक असते बरोबर. अहो 2 बोरी इतकं 7 रांगांवरती एवढं लोकांना त्या वाल्ल्या कोळ्याने मारलं होतं. हे काय करायचं? धरायचं की वर पाठवायचं, धरायचं की वर पाठवायचं, धर पकड वर पाठव. एवढ्या लोकांना दादा त्या वाल्ल्या कोळ्याने मारलं होतं. अरे त्या यमाला सुद्धा प्रश्न पडला होता की याला कोण अडवणार? त्यावेळेस नारदजी तिथे येतात आणि नारदजी म्हणतात, थांबा, तुमचा हा जो विचार आहे त्या वाल्याला मी अडवतो. मग नारदजी काय करतात? त्या वाल्याला मारायचा विडा उचलतात आणि भूतलावर येतात आणि नेमकं काय करतात? वाल्याच्या ठिकाणी त्या लोकांना मारत होता त्या रस्त्याने जाऊ लागतात. आणि काय होतं? जसं वाल्यासमोर नारदजी येतात तसं वाल्या नारदांना अडवतो आणि अडवल्यावर काय म्हणतो की बाबा तुमच्याकडे जेवढं काही असेल तेवढं मला देऊन टाका, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकणार आहे. नारदजी म्हणाले, आमच्याकडे काय टाळ आणि चिपळ्याशिवाय आपलं विना आणि चिपळ्याशिवाय आमच्याकडे काय तुला भेटणार नाही. पण मी एक विचारू का तुला? आता तू तर मला मारणार आहेस बरोबर, पण तुला एक शेवटचा प्रश्न विचारू का? आपल्याकडे असते बघा पद्धत, फाशी देणाऱ्या माणसाला विचारायची शेवटची इच्छा काय, बरोबर का नाही? मग तसं नारदजी म्हणाले, मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारू का? तू मला मारणार आहेस म्हणल्यावर वाल्या म्हणाला, बरोबर ठीक आहे, विचारा तुमचा काय शेवटचा प्रश्न आहे. तर नारदजी म्हणतात, तू जेवढं पाप करतोय ते कुणासाठी करतोय? तर वाल्या काय म्हणतो, दादा माझ्या परिवारासाठी करतोय. बरोबर.
मग नानाजी म्हणाले, एवढं तू परिवारासाठी करतोय, पण तुझ्या परिवारातले लोक तुझ्या पापाचे वाटेकरी होणार का? तर वाल्या काय म्हणला की बाबा का नाही होणार, मी जे काही करतोय ते त्यांच्यासाठीच करतोय, माझ्या स्वतःसाठी करत नाही. पण नारायणजी म्हणाले, एक काम कर, तू घरी जा आणि घरी जाऊन प्रत्येक लोकांना विचार, एक जरी माणूस तुझ्या मागे आला, एक जर तुझ्या पापाच्या वाटेकरी झाला तर तुम्हाला मारून टाक. वाल्या पण विचारला होता दादा, वाल्या काय सोपा नव्हता. वाल्या म्हणला की तुम्ही मला इकडं पाठवणार, हिकडून खिसकून घेणार काय? मग वाल्या नारायणजी म्हणाले, तुला जर असं वाटत असेल तर तू एक काम घे, ही घे दोरी आणि मला या झाडाला बांधून टाक. बरं, सांगितल्याप्रमाणे वाल्याने नारदांना झाडाला बांधलं आणि घरी गेला. आता एवढा मोठा प्रश्न, आता तुम्हाला जर असं कोणी म्हणलं असतं, तुम्ही घरी जाऊन विचारलं असतं का लगेच डायरेक्ट? तुमच्या डोक्यात पण कुसबुस चालू झाली असेल, विचारायचं कोणाला. म्हणून काय होतं, वाल्याच्या पण डोक्यात असंच येतं, वाल्या काय करतो, कुणाला बोलवतो, पहिले ते आपल्या मुलांना बोलवतो आणि मुलांना म्हणतो की बाबा मी तुमच्या शिक्षणासाठी एवढा खर्च करतोय, बरोबर का? कलियुगातले त्यावेळेस नाही दादा, मी तुमच्या पोटापाण्यासाठी एवढं करतोय, तर तुम्ही तरी या माझ्या पापाचे वाटेकरी होणार का? तर पोरांनी काय उत्तर द्यावं त्याला अपेक्षित होतं की बाबा वाटेकरी होईल, पण पोरांचं उत्तर काय आलं, आम्हाला सांभाळणं हे तुमचं कामच आहे, बरं का? म्हणून वाल्या म्हणाला की बाबा पोरांचं पण बरोबर आहे, कारण आमचं कर्तृत्व काय, आताच्या आई बाबांचं कर्तृत्व काय, 18 वर्ष होईपर्यंत पोरांना सांभाळायचं, पण पोरांचं काय 18 वर्ष नव्हतं. तर वाल्याच्या डोक्यात विचार आला की पोरांचं पण बरोबर आहे, म्हणून काय करतो वाल्या, तर त्याच्या आई बाबांकडे जातो. आई बाबांना म्हणतो की आई बाबा तुमचं वय झालंय, तुम्ही वयोवृद्ध झाला आहात, तरीही मी तुमचा सांभाळ करतोय, कमीत कमी तुम्ही तरी माझ्या पापाचे वाटेकरी होणार का? आई बाबांनी पण काय उत्तर दिलं की बाबा आम्ही तुम्हाला सांभाळलं, आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, हे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, पण आता इथून पुढचं आयुष्य तुझं आहे, तू पापाने काय पाप कर पुण्य कर, आम्ही काय तुझ्या पापाचे वाटेकरी होणार नाही. असं ऐकलं मला लय आता झालं. आता विचार करा की तुमच्या आई बाबांनी पण तुम्हाला जर असं केलं, मुलांनी मळबाळाने केलं, तुम्ही काय जागेवर असाल का? तुम्ही आनंदात असाल का? तो वाल्या पण खूप हताश झाला, खूप हताश झाला महाराज, दुःखाचा डोंगर वाल्यावर कोसळला. पण काय होतं, नेमकं त्याच्या तोंडावर हसू फुटतं, बरं हसू फुटतं आणि वाल्याला एकदमच आनंद होतो. आता आनंद कशामुळे होतं, कोण राहिलं असतं घरातलं, मुलं झाली असते, ती आई बाबा झाले असते, मग राहिलं कोण असते, बायको, बरोबर. बघा इकडे हसते बघा, तर बायको, त्याला त्याची बायको आठवली. मग ती काय करतो, वाल्या काय करतो, त्या बायकोला आवाज देतो, होय ग. आता होय ग म्हणल्यावर त्या काळच्या बायका येत होत्या, आताच्या होय ग म्हणलं येतात का? पुरुष मंडळी सांगा, होय ग मला येतात का? नाही. तर वाल्याने जसा बायकोला आवाज दिला तसा बायको वाल्यापाशी आले आणि म्हणले, काय झालं, तुम्ही मला आवाज काय दिला? तर त्या काळच्या बायका तसं म्हणत होत्या, ह्या काळच्या बायका काय म्हणतील, काय रोग आले ओरडायला, बरोबर. तर बायकोने विचारलं, मग वाल्या म्हणला, बघ मी तुझ्यासाठी एवढं काही करतो, तुला लागणारे कानातलं, नाकातली नथनी, गळ्यातलं, लावायला लिपस्टिक, फेअर अँड लवली, फाउंडेशन, एवढं काही कशात आणतोय, पापाच्या पैशातनं. तर कमीत कमी त्या काळात जाऊ कसा फवारा मारावा लागतो, नाहीतर लोक कीर्तन म्हणते महाराज काय चांगला नव्हता, कीर्तन पडले, मग असं काहीतरी फवारा मारावा लागतो, म्हणजे लोक पण कळते जागे आहे ती का नाही, ते भाग नाही आपला. तर काय होतं, मग बायको काय म्हणते, हे बघा आता मला वाटते अशी पद्धत आहे, बरोबर. बायको म्हणजे अर्धांगिनी, बरोबर. अर्धांगिनी असते, घरात जेवढं काय असेल तेवढा अर्धा हक्क बायकोचा असतो. त्याप्रमाणे वाल्या म्हणलं, तू माझी अर्धांगिनी आहेस, कमीत कमी तू तरी माझ्या पापाची वाटेकरी होणार का? आता बायकोनी एवढा वाल्या हसत होता, एवढा खिळखिळा होता, बायकोनी काय उत्तर द्यावं, बघा अर्धांगिनी असो नाहीतर पूर्णांगिनी, पण मी काय तुमच्या पापाची वाटेकरी होणार नाही.
माझ्या सासूने तुम्हाला तुमच्या हातात सोपलंय, बाकी तुम्ही माझा सांभाळ कसा करा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आता जेवढा आई बाबांनी बोलल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला नव्हता, तेवढा बायकोने बोलल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि वाल्या खूप हातात झाला आणि सांगितल्याप्रमाणे नारदांकडे गेला आणि नारदांना सोडला, नारदांच्या पायी पडला, पायात दंडवत घातले आणि म्हणले, नारदजी तुम्ही जसं म्हणला होता तसं माझ्या घरातून माझ्या पापाची वाटेकरी कोण झालं नाही, तर कमीत कमी तुम्ही मला या पापातून मुक्त करा. तर नारदजी म्हणतात, तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर काय कर, तर रामनामाचा जप कर. पण वाल्या म्हणलं मला काही तसलं येत नाही. नारदजी म्हणले, मग तुला येतं काय, नुसतं मारा मारा. बरोबर, आपल्याला सगळ्या गोष्टी ठाऊकच आहे, पण कसं उदाहरण द्यावं लागतं, प्रत्येक चरणाला उदाहरण द्यावं लागतं. त्याप्रमाणे नारदांनी वाल्याला रामारामाचा जप करायला लावला, पण वाल्याला येत नव्हतं. मग वाल्या मरामाराचा जप करू लागला आणि मरामाराच राम मरा 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 म्हणता म्हणता राम झालं. आणि वाल्याने नामस्मरण सुरू केलं. नामस्मरणामध्ये एवढा लीन होऊन गेला वाल्या की अंगाभोवती एवढं मोठं वारुळ तयार झालं होतं, ते सुद्धा वाल्याला कळलं नाही. आणि एक दिवस काय होतं की नारदजी त्या रस्त्याने जाऊ लागतात आणि त्यांच्या कानावर राम नामाचा उच्चार पडतो आणि ते काय करतात, ते वारुळ बाजूला करतात आणि बघतात तर काय आतमध्ये वाल्या होता. वाल्याला जाग करतात आणि जाग केल्यावर म्हणतो वाल्या जसं नारदांना बघतो, नारदांना बघितलं त्यांच्या पायात दंडवत घालतो आणि विचारतो की बाबा आता तरी मी माझ्या पापातून मुक्त झालो का नाही. तर नारदजी म्हणतात, अरे तू फक्त पापातनं मुक्त झाला नाही, तर तू काय केलंय, तर तुम्हाला एवढा अधिकार प्राप्त व्हायला लागला की त्रेतायुगामध्ये तुला त्या तुझ्या लिहिण्यावर त्या देवाला सुद्धा वनवास तुझ्या लिहिण्यावर त्या देवाला सुद्धा वागावं लागेल एवढा अधिकार तुला फक्त कशामुळे झालाय, तर त्या नामस्मरणामुळे झालाय. म्हणून महाराज म्हणतात, केले रामायण हे रामायण हे रामा हे रामायण. गहन केले रामायण राम आधी, किंवा नाम विठोबाचे थोर तरला कोळ्या आणि कुंभार. अरे नामस्मरणामध्ये एवढा अधिकार आहे की बाबा तुमच्या आयुष्यातील दोष सुद्धा तारून टाकतो. कमीत कमी तिथं बसलं तर भजन करा. आता मी किती वेळा समजा म्हणते भजन करा, पण भजन कोणी केलं का? केलं. आता अजून एकदा करायचं, घ्या हात घ्या घ्या. दोघांची शपथ लक्षात नाही ना, आहे ना लक्षात? विठोबा रखमाये
बरं का तुमच्यासाठी जोरात काय कुठलं चिरण झालं आपलं पडला विषय आणि मी आता तिथं 8 दिवस मी इथंच आहे 8 दिवसात मी कुणी तर मी विचारले की मी पहिल्या दिवशी मी काय सांगितलं मला उत्तर पाहिजे ती मला सांगा मग कुठलं चिरण याच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासी पातकाच्या नामस्मरणामुळे एवढा अधिकार प्राप्त होतो. पण तुकाराम महाराज म्हणतात अरे एवढंच नव्हे देव त्या भक्ताला जवळच घेत नाही देव त्याच्या पायाखालचे रज म्हणजे माती त्याच्या कपाळावर लागावे म्हणून महाराज चरणीची माती धावत चालते मागे मागे एक उदाहरण सांगतो आणि कीर्तन रूपी सेवेला समाप्त करतो बरं त्या अगोदर एकदा नामस्मरण व्हायला पाहिजे मग घ्या परत आज सुट्टी नाही कोणाला सुट्टीच नाही आज घ्या 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 चला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चरणीची माती धावत चालती मागे मागे आता तिसऱ्या चरणाला पण उदाहरण आहे तुम्ही म्हणसाल कुणाच्या मागे देव धावला कुणाच्या पायाखालची रज म्हणजे माती देवाच्या कपाळाला लागली तर कुणाच्या लागली हो दादा तुकोबारायांची पत्नी म्हणजे आई साहेब म्हणजे जिजाऊंच्या पायाला काय होतं तुकोबाराय भजनामध्ये एवढे लीन असायचे कधी भंडारा डोंगरावरचा कधी भामचंद्रावरचा एवढे लीन असायचे आणि काय व्हायचं की तुकोबाराय ज्या ठिकाणी भजनाला जायचे त्या ठिकाणी आमच्या आई साहेब
जेवण घेऊन तुकोबारायांना त्या ठिकाणी जात असेल. आणि एक दिवस काय होतं, असंच तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजनासाठी गेले होते. आणि तिथं तुम्ही भंडारा डोंगराकडे कधी गेलेत का? जायला येऊन बरोबर असं चौक आहे आणि चौकातनं भंडारा डोंगराकडे जावं लागतं. त्याप्रमाणे तुकोबाराय भंडारा डोंगरावर जसे गेले, आता आई साहेबांना प्रश्न पडला की बाबा तुकोबाराय आज कोणत्या डोंगरावर गेले असतील. मग काय करतात आई साहेब, तर प्रत्येक रस्त्याची माती घेतात आणि कानाला लावून बघतात. आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष नाम येत असेल त्या ठिकाणी तुकोबाराय गेले असतील. म्हणून काय करतात आई साहेब भंडारा डोंगराकडच्या रस्त्याची माती उचलतात आणि कानाला लावतात. त्यांना कळतं की तुकोबाराय आज भंडारा डोंगरावर भजनासाठी गेलेला आहे. आता बघा तुकोबाराय एवढे नामस्मरण करत होते की त्यांच्या पायाखालची माती सुद्धा नामस्मरण करत होते. मला वाटतं आपण इथं बसून सुद्धा करता राहू नामस्मरण करता. आता असं बोलून चालणार नाही, मला घरी जायचंय बरोबर. नाहीतर माणसाला महाराज एवढा वेळ झाला तुम्ही हात वर करा म्हणले, तुम्ही आम्ही केलं होतं. बर काय होतं, आई साहेब रस्त्याने जाऊ लागतात. आता ही बातमी कळती देवाला. आता देव काय साधा होता का? देव काय साधा होता? चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाली, एवढा चतुर होता. देवाला आता देव म्हणला की बाबा आता काही करून आपल्याला आई साहेबांच्या पायाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून काय करतो देव, त्या ठिकाणी काट्याचं निर्माण करतो. कुठं? त्यांच्या पायाखाली. आई साहेब जात होत्या, पण काय होतं देव त्यांच्या पायाखाली काट्याचं निर्माण करतो. आणि जसा काट्यावर पाय पडतो तसा काटा आतमध्ये घुसतो आणि रक्त बंबाळा असा आईचा पाय होतो. कचकरून असा आवाज येतो, आई आई म्हणून आई खाली बसतात बर का. आणि काय होतं, आता काटा टोचलाय म्हणल्यावर काढायला काय जमत नव्हतं. म्हणून देव त्या ठिकाणी गोरख्याचं रूप घेऊन आला. आता गोरख्याचं रूप घेऊन देव आलता हे आईला माहित, आई साहेबांना माहित होतं का? नाही बरं का. देव गोरख्या ठिकाणी येतो आणि काय होतं, आईला म्हणतो काय झालं मावशी, तुम्ही असं खाली का बसलाय? तर आईने उत्तर दिलं की तुला काय दिसत आहे का नाही? एवढा रक्ताने बंबाळ पाय झाले, तुला दिसतोय का नाही? काय झालं तर काटा मोडला. पण देव काय करतो, देव आई साहेबांना म्हणतो की मी तुमच्या पायातला काटा काढू का? मग आई काय म्हणतात, तुला जमल का? आता मला सांगा, गोरख्या काय साधा सुद्धा होता का? देव होता. तो म्हणतो अशा भल्याभल्यांची काटे काढली. पुन्हा कुणाची काढली? त्रेतायुगामध्ये रावणाचा. बरं का. आई म्हणली जास्त काय बोलू नको, जमत असलं तर काढ. देव खाली बसतो, तो गोरखा खाली बसतो आणि आई साहेबांचा पाय उचलतो, पाय मांडीवर घेतो. आणि आपल्याकडे आता काटे काढायची पद्धत तुम्हाला सांगावं लागेल का? बरोबर का नाही? आता काटा दिसत नसतं, पाणी तर तिथं काय उपलब्ध होतं का? नाही. आपण काय करतो, काटा मोडल्यावर तोंडाचा तुका घेतो, ज्या ठिकाणी काटा मोडलाय त्या ठिकाणी लावतो म्हणजे काटा दिसेल. पण तसंच देव पण काय करतो, तोंडाला तुका घेतो आणि आई साहेबांनी जिथं काटा मोडलाय त्या ठिकाणी लावतो, काटा दिसू लागतो. म्हणून महाराज काय म्हणतात, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आई साहेबांच्या मागे धावलाय देव बरं का. काटा काढतो देव, काटा काढतो. आणि काय होतं, आता काटा मोडल्यामुळे हातातलं जे मडकं असतं पाण्याचं खाली पडलेलं असतं. आता तुकोबारायला पाणी घेऊन जायचं असतं, पण पाणी नसल्यामुळे काय करायचं. म्हणून आई साहेब त्या गोरख्याला विचारते इथं कुठं पाणी भेटेल का? देव आता तो चतुराचा शिरो म्हणून देव काय करतो, वैकुंठाची नदी खाली लागतो आणि त्या ठिकाणी पाणी आई साहेबांना देतो. गाडग्याचं निर्माण करतो, गाडग्यात आई साहेबांना पाणी आणून देतो. आणि काटा निघल्यामुळे आई आता चालू शकत होत्या, रस्त्याने जाऊ लागल्या. आणि आई साहेब तुकोबारायांपाशी पोहोचतात. तुकोबाराय आता भजनामध्ये लीन होते, त्यांना जागा करतात. आणि जागा केल्यावर आता हातात जी पाणी होतं ते तुकोबारायांच्या हातात देतात. तुकोबाराय काय करतात, हात धुतात. आणि जसं पाणी तोंडात घेतलं तसं तुकोबारायांना लगेच कळतं की हे पाणी काय साधं सुद्धा नाही, हे पाणी वैकुंठातलं आलेलं आहे. मग आई साहेबांना तुकोबाराय विचारतात, होय गावले, हे तुला पाणी भेटलं कुठून? तर आई साहेब जेवढा झाला तेवढा सगळा प्रसंग सांगतात आणि म्हणतात, अगं आवले, जो तुला काटा काढायला आलता तो काय साधा सुद्धा नव्हता,
तो देव तुझ्या दर्शनासाठी खाली आलता. एवढा अधिकार फक्त त्या देवाचं नामस्मरण आणि त्या देवाचं नामस्मरण केल्यामुळे होतं. आता आई साहेबांनी नामस्मरण केलं नव्हतं, पण कशामुळं एवढा अधिकार आई साहेबांना प्राप्त झाला? तर त्यांनी काय केलं, तर त्या तुकोबरायांची एवढी सेवा केली होती की त्या देवाला सुद्धा त्या आई साहेबांच्या मागे धावायला लागलं. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची तुमच्यावर आहे का देवस्थान? आहे का सांगा, तुमची देवावर सत्ता आहे का? म्हणजे तुम्ही तो तुमची सेवा करता नाही म्हणतात. विठ्ठल महाराज म्हणतात, देव इच्छे रज चरणीची माती धावत चालती मागे मागे ज्ञानेश्वर माऊली पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या देव इच्छे रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दयाखंडी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या तुका म्हणे देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संग
विषयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राजे पातकाच्या. धावत्या युगामध्ये 3 चरणाचं आपण निरूपण केलं. आता शेवटचं एकदा भजन करायचं आणि सेवेला शेवट करायचा म्हणजे पूर्णविराम द्यायचा. सगळ्यांनी परत एकदा हात वर करायचे. वा. तुकाराम 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 तुकाराम. हात खाली काय म्हणलं सांगायच्या अगोदर घेतले. जाऊ द्या. हा तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देत असताना आता यंदा 24 वर्ष बरोबर महाराज सप्ताह काय एवढेच रोप लाविले द्वारे त्याचा वेग केला गगनावर. 24 वर्ष या सप्ताहाला पूर्ण झाले म्हणजे आता दुसरं तप पूर्ण होत आहे. बरोबर. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की बाबा हा सप्ताह असाच वाढीस राहू दे. आणि सेवेला पूर्णविराम देत असताना आमचे गुरुलिंगाचार्य सर्वेश्वर महाराज गदादी दादांना काल फोन केला म्हणलं उद्या आमचं कीर्तन या तेवढं. दादा मलाच म्हणते तुम्ही या. बरं का. छान अशी गोड असा मृदुची साथची करणारे आमचे सगळे दादा असतील त्यांच्यासाठी एकदा जोर टाळ्या. दादा तुम्ही कधी इंद्रायणीला जाऊ इंद्रायणी काढायला बोटाचे रक्त असं बोट फुटूस तर रोग पोरं पप्पा रियाज करत बसतात. सोपं नाही बरं का. तसेच गायनाचे असे उत्तम साथ करणारे आमचे कर्जतचे दादा असतील. आता नावं काय मला माहीत नाही त्याबद्दल. आता कीर्तनासाठी उपस्थित माझे आई वडील असतील यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच माझे काका तसेच सर्व आमचे समोशी सर असतील. तसेच बारामतीवरून खास माझ्या कीर्तनासाठी माझे दोन्ही मित्र अक्षर आणि आम्ही हे दोघं बारामतीवरून खास कीर्तनासाठी आले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि त्यांच्यासोबत आमचे जोडीदारीच्या 200 आहेत. प्रणव म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनात उपस्थित राहिले. प्रत्येकाचं नाव घेणं काही सोपं नाही. सगळ्यांचे चेहरे सगळे ओळखीचे आहेत. आमचे मावशी असतील कंबर मावशी असतील यांच्याही चरणी नतमस्तक होतो. वेळेचं बंधन असल्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये ओवळ काका असतील यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम कोणी उठू नका. स्वामी समर्थ प्रगट दिनाचा हा 24वा प्रगट दिनाच्या सप्ताहाचा